तयार झालेत आपले क्रिस्पी पोटॅटो बॉल आणि कटलेट. नक्की बनवा, लहान मोठे सगळ्यांना आवडणार चविष्ट मेनू आहे. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत बटाट्यापासून कुरकुरीत नाश्ता. इकडे मी 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, वाटीभर मटार शिजवून घेतलेला आहे आणि स्मॅशरने आपण हा स्मॅश करून घेणार आहोत. बाकीचं लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन पीठ आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, मुठभर कोथिंबीर, मिरचीचा ठेचा आहे, इकडे एक कट केलेला कांदा आहे आणि आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. स्मॅशरच्या मदतीने आपण सगळे बटाटे असे बारीक करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण चवीपुरतं मीठ घालूया. हळद आणि धना जिरा पावडर घातली. आपण हे अगोदर छान मिक्स करून घेऊया. आत्ता घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, त्यामुळे चव छान लागते. आता घालूया कांदा, मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, बेसन पीठ, तांदळाचं पीठ. आता आपण याचा घट्ट गोळा मळून घेऊया. आपल्याला पाणी बिलकुल लागणार नाही आहे, कारण बटाटा पातळच असतो. तर बटाट्याच्या सारणामध्येच आपल्याला हे सगळं छान घट्ट मळून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी मळून घेते. आता आपण मिश्रणाचे छोटे छोटे बॉल बनवणार आहोत. हे बघा, एवढे बॉल बनवायला घेऊया. याच्यापेक्षा कमी घेतला तरी चालेल, मोठा घेतला तर चालेल, आकार तुमच्या मनावरती आहे. तर आपण या पद्धतीनं बॉल बनवून घेऊया. आपण असा कटलेटचा आकारही देऊ शकतो, लंबगोल आकार द्यायचा. हे बघा, हे पण छान दिसतं आणि चवीला तर सेमच लागतं, चवीत काही फरक पडत नाही, पण आकार आपण असा देऊ शकतो. तर आपण थोडेसे असे पण बनवून घेऊया. एकाच मिश्रणातून वेगवेगळे आकार देऊन तुम्ही वेगवेगळी रेसिपी बनवू शकता. इकडे मी सगळे बॉल आणि कटलेट तयार करून घेतलेले आहेत. आत्ता आपण ते ब्रेड क्रम्स आहेत ना, त्याच्यामध्ये घोळवूया आणि तळून घेऊया. आपण इकडे 5 ते 6 बॉल सोडलेले आहेत आणि आपण ते खरपूस तळून घेऊया. गॅस मध्यमच ठेवा. पहिल्यांदा तेल गरम करून घ्या. हे बघा, मी आता उलटून घेते. खूप सोनेरी कलर आणि छान झालेले आहेत आणि तळतानाच वास एवढा सुंदर छान सुटलाय ना, घमघमाट. बॉल आता सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत. काढून घेऊया. पाहू शकता किती छान बॉल तयार झालेले आहेत. आता आपण सगळे याच पद्धतीने बनवूया. तयार झालेत आपले कुरकुरीत आणि चविष्ट पोटॅटोज बॉल. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार.